रहिवासी आहे व संघटना आहे युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे आज आम्ही इथे शिक्षक भरती 2025 बद्दल पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेलो आहोत। जमलेल्या माझ्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी व तसेच अभियोगिताधारक यांचे हार्दिक स्वागत। आज आपला जो मुद्दा आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, तो आहे शिक्षक भरती 2025 बद्दल। तर बघा, सर्वात प्रथम मी थोडीशी पार्श्वभूमी सांगून देतो। महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक भरती 2017 पासून पवित्र पोर्टल या प्रणाली मार्फत सर्वप्रथम माननीय शिक्षण मंत्री जे विनोद तावडे साहेब होते त्यांच्या हस्ते सुरुवात झाली। पवित्र पोर्टल एक असं पोर्टल आहे जो सगळ्यात पवित्र पद्धतीने शिक्षकाची नेमणूक महाराष्ट्र राज्यामध्ये करत आहे। पहिला टप्पा 2017 मध्ये शिक्षक भरतीचा पार पडला, त्याच्यामध्ये 4000 ते 4500 गुणवत्ताधारक शिक्षक महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये लाभले। त्यानंतर याचा दुसरा टप्पा 2022-23 मध्ये झाला, त्यामध्ये पूर्ण 30,000 शिक्षकांची नियुक्ती झाली जिल्हा परिषद, नगर परिषद, मनपा व खाजगी संस्थांमध्ये। तर ही पद्धत जी आहे खूप चांगली आहे, पण आता कुठेतरी 2025 ची जे शिक्षक भरती झाली होती ते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची परीक्षा झाली। त्यानंतर याचा निकाल 18 ऑगस्ट 2025 ला लागला। मागच्या वेळी जी शिक्षक भरती झाली होती टप्पा 2 त्याचा निकाल मात्र 21 दिवसामध्ये लागलेला होता, पण यंदा 75 दिवस लागले याचा निकाल लावण्यासाठी परीक्षा परिषदला किंवा IBPS ला। तर हे काय याच्याबद्दल एवढं उशीर का झाला ते त्याचं कारण अजूनपर्यंत अस्पष्ट आहे। त्यानंतर आता जे परीक्षेचा निकाल लागलेला आहे, परीक्षा निकाल लागून जवळपास 3 महिने झालेले आहेत। 3 महिने झाले असताना सुद्धा शिक्षक भरती संदर्भात अजूनपर्यंत ना शिक्षण मंत्री एक शब्द बोलत आहे, ना मुख्यमंत्री एक शब्द बोलत आहे। व संच मान्यतेचा नुकताच निकाल लागलेला 15 मार्च 2023 ची संच मान्यता होती, त्याचा निकाल नुकताच हायकोर्ट मुंबई याच्याद्वारे लावलेला आहे व तो विद्यार्थ्याच्या बाजूने किंवा पालकाच्या बाजूने किंवा भावी शिक्षकाच्या बाजूने लागला नाही, ते शासनाच्या बाजूने लागलेला आहे। आता शासनाच्या बाजूने लागला असल्यामुळे नक्कीच ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून, मूलभूत गरज शिक्षणापासून वंचित राहण्याची आज वेळ येणार आहे। अशा पद्धतीचा तो निकाल हायकोर्टाने लावलेला आहे। तर बघा, मी मुख्य मुद्द्याकडे वळतो। आम्ही युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र यांचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप कांबळे सर यांच्या नेतृत्वात येत्या 8 डिसेंबर पासून आपल्या यशवंत स्टेडियम इथे बेमुदत आंदोलन आम्ही शिक्षक भरतीसाठी पुकारत आहोत। बेमुदत आंदोलन असेल 8 तारखेपासून आणि 8 तारखेला एक मोर्चा सुद्धा भावी शिक्षकाचा निघणार आहे। तो यशवंत स्टेडियम पासून संविधान चौक पर्यंत आणि संविधान चौक पासून यशवंत स्टेडियम पर्यंत पहिल्या दिवशी हा मोर्चा असेल, ज्याच्याद्वारे आम्ही शासनाला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत की भावी शिक्षक, गुणवत्तापूर्ण शिक्षक आज रस्त्यावर आहे आणि खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत। तर आम्ही या जे आमचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये मुख्य आमची मागणी आहे ते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री व दादासाहेब भुसे साहेब शिक्षण मंत्री व शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर साहेब यांना आमची विनंती आहे, मागणी आहे, शिक्षक भरती 2025 कोणत्या पद्धतीने झाली पाहिजे। तर आम्ही थोडक्यामध्ये मी तुम्हाला आमची मागणी सांगून देतो, माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत या मागण्या पोहोचल्या पाहिजे। सर्वात पहिली महत्वाची मागणी आहे, समूह शाळा योजना बंद करून वस्ती, तांडे पाडे आदिवासी भागात त्यांना शिक्षणाची मूलभूत हक्काची सोय उपलब्ध करून द्यायची आहे। कारण समूह शाळा योजना या योजनेमध्ये भरपूर विद्यार्थी ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित होणार आहे। कारण हा जो क्लस्टर बनवणे, समूह शाळा निर्मिती करण्यात केल्यामुळे त्या भागातील 3 ते 4 शाळा या बंद करण्यात येईल। या बंद केल्यामुळे त्यांचा एवढाच नंबर जर बंद झाला तर त्या शाळा कधीच सुरू होणार नाही। त्यामुळे शाळा बंद करणे तर सोपं आहे, एखादा निर्णय काढून शाळा बंद करू शकते, पण शाळा सुरू करण्यासाठी मंत्रालयामध्ये जाऊन विनंती मागणी करावी लागते, शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र लागते, भरपूर पत्र गोळा करावं लागते, तेव्हा ते शाळेला मागणी यशस्वी होऊन शाळा सुरू होते। पण बंद करायला मात्र एक पत्र लागतो, म्हणून एक जागा शाळा बंद झाली तर ते सुरू होत नाही। म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे, हा आमचा मुख्य मुद्दा आहे। दुसरा, पवित्र पोर्टल नोंदणी सुरू करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार जो आता NEP 2020 आलेला आहे त्यानुसार कंत्राट शिक्षकाऐवजी कायम जिल्हा परिषदच्या 100% रिक्त शिक्षकांच्या 1 ते 8 विशेषतः 8वी ते 10वी व 11वी 12वी जागा भरण्यात यावी, पण ते पूर्णपणे कंत्राटी तत्वावर नसावी। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे एक भरती एक पद एक बिंदू प्रक्रिया। आता ही प्रक्रिया काय तुम्हाला सांगतो, 2022-23 मध्ये जे शिक्षक भरती झाली होती त्यामध्ये एकच उमेदवार परत निवड होत होता। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना थोडं कमी मार्क होते तो यादीत आलाच नाही। त्याचं कारण असं आहे, एखादा 200 पैकी एखाद्याला समजा 150 मार्क मिळालेले आहे, त्याचं सिलेक्शन सगळ्याकडे त्याची पात्रता पाहिली जाते, त्याची पात्रता 11वी 12वी साठी आहे, तर तो 11वी 12वी सिलेक्ट झाला। त्यानंतर पुन्हा जेव्हा यादी लागली तर 9वी 10वी मध्ये सुद्धा तो पात्र होता, त्याचा पुन्हा नवीन
तो 11वी-12वीच्या यादीत जॉईन झाला तरी त्याचा 9वी-10वीच्या यादीत नाव आला, 6वी ते 8वीच्या यादीत नाव आला, 1ली ते 5वी म्हणजे त्याच्याजवळ पात्रता सर्व होते, त्या एका व्यक्तीचं 4 ते 5 वेळा यादीत नाव आला, त्यामुळे 4 जणांची संधी हुकली, कारण तिथं गैरहजर तो होता, त्यामुळे तो पद वाया गेला. तर अशा पद्धतीची ते भरती न होता एक बिंदू एक पदावर भरती झाली पाहिजे. म्हणजे एकदा ज्याचं नाव 11वी-12वी मध्ये यादीत नाव सिलेक्शन झालं तर तो भरतीमधून बाद झाला पाहिजे. त्यानंतर जो खालचा विद्यार्थी आहे त्याची निवड झाली पाहिजे, म्हणजे कट ऑफ ऑटोमॅटिकली कमी येईल, जास्तीत जास्त अभियोग्यताधारक शिक्षक म्हणून रुजू होतील. तर हा एक मुद्दा आहे आपला. त्यानंतर आहे आश्रम शाळा, समाज कल्याण व अल्पसंख्याक शाळा शिक्षकांची भरती पवित्र पोर्टल मार्फत झाली पाहिजे, कारण हे पवित्र पोर्टल एकदम सरळ आहे, सोपं आहे, त्याच्यात गैरव्यवहार होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यानंतर बघा, नवीन संच मान्यता धोरणानुसार 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी किंवा सेवानिवृत्त शिक्षक ऐवजी पवित्र पोर्टल मधून बीएड पात्रता गुणवत्तापूर्ण उमेदवार कायम शिक्षक म्हणून नेमणूक झाली पाहिजे. त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या सिव्हिल अपील नंबर 1385/2025 व अन्य याचिकेवरील अंतिम निर्णयानुसार सर्व निर्देशांची कठोर अंमलबजावणी शिक्षक भरती 2025 मध्ये झाली पाहिजे. त्यानंतरचा आपला मुद्दा आहे, पवित्र पोर्टल मधून शिक्षक भरती प्रक्रिया करत असताना अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, समांतर आरक्षण ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहत असल्यामुळे या सर्व जागा त्वरित रूपांतरित करून विलंब न करता प्रतीक्षा यादी जाहीर करावी. म्हणजे एकाच टप्प्यामध्ये आमची भरती संपवायची आहे, याला 2 वर्ष 3 वर्षापर्यंत लावायची गरज नाही, एकाच टप्प्यामध्ये जेव्हा रिक्त जागा भरून त्याच्यासोबत वेटिंग लिस्ट लागली पाहिजे. त्यानंतर महानगरपालिका, नगर परिषद, पथक मंडळाच्या अस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तेथील 100% रिक्त पदे कायम भरण्यात यावी. मागच्या वेळेस मनपा आणि नगर परिषदच्या शाळांच्या रोस्टर कंप्लीट नव्हते झाले, त्यामुळे ते पदे आल्याच नाही, म्हणजे त्या रिक्त पदे आल्याच नाही, त्यामुळे ते रिक्त पदे आता यावेळेस सुद्धा यायला हवे, म्हणून त्यांनी लवकरात लवकर रोस्टर कंप्लीट करून नाव पाठवावं अशी आमची मागणी आहे. त्यानंतर टेट 2025 चा निकाल जाहीर झाल्यानंतर लक्षात आले की एकच उमेदवार, तुम्हाला सांगितलं, एकच उमेदवार 2 वेळा परीक्षा दिला, अशा उमेदवारांना बाद करण्यात येते, त्याच्यात काही आपण तो काही महत्वाचं नाहीये, तो बाद होईलच. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे, कला, क्रीडा, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, संगणक संवर्गातील विशेष शिक्षकाची भरती पूर्ण संख्येने करावी, कारण NEP 2020च्या धोरणानुसार प्रत्येक कौशल्याचा विकास झाला पाहिजे असं केंद्र सरकार म्हणतं. त्यासाठी प्रत्येक कौशल्याचे शिक्षक लागतात, मग तो शारीरिक असो, क्रीडा असो, कला असो, कार्यानुभव, आणि तो जर कंत्राटी नसून जर कायम असेल तर तो पूर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांच्या सगळ्या कौशल्याला विकसित करेल, म्हणून हा सुद्धा कायम शिक्षक आपल्या पवित्र पोर्टलमध्ये निवड झाली पाहिजे. त्यानंतर रिक्त जागांची जाहिरात ही आरक्षणाच्या टक्केवारीनुसार न देता सर्वच प्रवर्गाचे मागील 100% अनुशय भरून भरती प्रक्रिया राबवावी. भरती प्रक्रिया राबवताना प्रत्येक कॅटेगरीमध्ये समान पदे, ज्या जेवढे टक्केवारी त्याचं आरक्षण आहे तेवढे पदे त्यांना मिळायला हवे. राज्य स्तरावर समजा ओबीसीला 19% तर 19% पदे एकूण पदापैकी त्याला मिळायला पाहिजे, कोणासोबत भेदभाव नाही झाला पाहिजे, प्रत्येक वर्गाला न्याय मिळाला पाहिजे. त्यानंतर शिक्षण सेवकांना कोणताही विमा, सेवा, संरक्षण, अनुकंपा सुविधा नसल्याने, तुटपुंजा मानधनात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने त्याचे मानधन 16,000वरून 40,000 करण्यात यावे. हे खूप महत्वाचं आहे. एक तर सगळ्यात पहिले टीईटी पास करा, पहिले तर बीएड पास करा, डीएड पास करा 2 वर्ष 3 वर्षाचं, त्यानंतर टीईटी पात्रता परीक्षा पास करा, त्यानंतर अभियोग्यता म्हणजे शिक्षकाची अभियोग्यता परीक्षा पास करा. ते पास केल्यानंतर जेव्हा त्याची निवड होते त्यानंतर त्याला 3 वर्ष 16,000वर काम करावं लागतं. म्हणजे एवढ्या वेळा गुणवत्ता सिद्ध करून पण त्याला 16,000 रुपयाच्या मानधनावर ठेवलं जाते. तर हे 16,000 मानधन न ठेवता सध्याच्या महागाईनुसार किमान मानधन प्राथमिकचा 40,000 असला पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. कारण नुकतीच घटना घडली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये, तिथे एक शिक्षण सेवक होते, त्यांचा 16,000 पगार होता. ते शाळेतून येताना रस्त्यामध्ये त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते जागेवर मृत्युमुखी पडले आहेत, दबावले आहेत, आणि शासन म्हणते का ते शिक्षण सेवक होते, त्यांना कोणतेही नियम लागू नये. त्यामुळे आज त्यांच्या परिवारावर जे अवस्था आलेली आहे, एवढी दुर्मिळ आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो, एवढी परिस्थिती विकट झालेली आहे. घरात एकूणचा एकच शिक्षक म्हणून लागलेला होता, 16,000 रुपये 1.5 वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत केला होता, आणि नुकताच तो दबावलेला आहे, त्याला इन्शुरन्स मिळाला आहे ना, शासनाकडून त्याची मदत मिळाली आहे. मी शासनाला विनंती करतो का त्यांच्या परिवाराला सुद्धा काही मदत द्यावी, कारण आता त्यांच्या घरामधला जे दिवा होता तो गेलेला आहे, तर त्यामुळे त्या परिवाराला आर्थिक गरज आहे, तर ते सुद्धा माहिती काढून कृपया शासनाने त्यांना मदत करावी. तर अशा पद्धतीने आमची मागणी आहे. येत्या 8 डिसेंबर 2025 पासून बेमुदत आंदोलन पुकारलं जात आहे. या सर्व मागणी आम्ही मुख्यमंत्री साहेब, शिक्षणमंत्री साहेब पुढे मांडणार आहोत, व सोबतच ही शिक्षण भरती जलद गतीने व्हावी, वर्ष 1.5 वर्ष कंप्लीट झाली पाहिजे, आणि जास्तीत जास्त शिक्षकाची नेमणूक या पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे, जेणेकरून शिक्षणाचा दर्जा उंचावेल. महाराष्ट्र शासनाने विनंती आहे हा शिक्षणाचा दर्जा खालावू देऊ नये, कारण नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आणि मराठी भाषेला दर्जा मिळाला असून सुद्धा मराठी शाळेचे हाल आज एवढे विकट आहे, त्याच्यामध्ये शासनाने आर्थिक तोडजोड करावी, व त्या शाळांमध्ये कशा पद्धतीने गुणवत्ता सिद्ध करता येईल व पाठ्यसंख्या कशा वाढवेल यासाठी तिथल्या गरज पूर्ण करावी, अशी मी शासनास विनंती करतो व माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मॅडम, तुम्हाला काय बोलायचं?